आता सुट्टी आहे तर मुलांची देखील रोज काहीतरी खाऊची फर्माईश चालू असते ना, त्यातही मुलांचं आवडतं म्हणजे बर्गर. आता बाहेरचा बर्गर द्यायचं आपण टाळतो. पण आज घरच्या घरी सोप्या पद्धतीनं आपण बर्गर बनवणार आहोत. ज्या भाज्या मुलांना आवडत देखील नाहीत, मुलं कधी खात देखील नाही, त्या भाज्या देखील या निमित्तानं मुलं खाऊ शकतील. चला तर मग लगेच सुरुवात करू. आता हा जो बर्गर आहे तो छान पौष्टिकसुद्धा करण्यासाठी याच्यामध्ये आपण भरपूरशा भाज्या घालणार आहोत. भाज्या चिरायचं जे काम आहे ते झटपट होण्यासाठी मी या मिनी इलेक्ट्रिक चॉपरचा वापर करणार आहे. तर सगळ्यात आधी याच्यामध्ये घातले आहेत गाजराचे तुकडे. तर गाजराचे जे तुकडे आहेत ते असे बारीक असे कापून घेतले आहेत. जर चॉपर नसेल तर तुम्ही गाजर किसून देखील किसणीनं घेऊ शकता. त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत मटार. मटारसुद्धा असे क्रश करून घेतलेले आहेत. सगळ्या भाज्या साधारण पाव पाव कप आपण वापरणार आहोत. त्यानंतर स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. स्वीटकॉर्नसुद्धा असेच क्रश करून घ्यायचे. याप्रमाणे ज्या भाज्या तुम्हाला घालायच्या असतील त्या भाज्या बारीक चिरून किंवा क्रश करून टिक्कीमध्ये तुम्ही वापरू शकता. आता हा जो बर्गर आहे त्याच्यामध्ये प्रोटीनसुद्धा घालण्यासाठी मी काय करणार आहे, याच्यामध्ये सोया चंक्स घालणार आहे. तर सोया चंक्स जे ते 10 मिनिटांपूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. तर ते असे छान भिजले की मग घट्ट पिळून घ्यायचे आणि हे जे सोया चंक्स आहेत ते असे सुद्धा चॉप करून घेतले किंवा नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा त्यांना क्रश करून घेऊ शकता. त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत बीटरूट. छोट्या बीटरूटचा अर्धा तुकडा आहे तो असा बारीक चिरून घेतलेला आहे. जर तुम्हाला देखील चॉपर मागवायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. बीटरूटसुद्धा भाज्यांमध्ये काढलं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. चिली फ्लेक्स घातले. त्यानंतर स्वादासाठी भरपूरसे मिक्स्ड हर्ब्स घालायचे. हे बघा तुम्ही पाहू शकता सगळ्या भाज्या किती छान बारीक अशा कापल्या गेल्या आहेत. आता मिक्स करण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये याला काढलं आहे. आता याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत. तर 2 मोठे किंवा 3 मध्यम आकाराचे बटाटे जे आहेत ते किसून याच्यामध्ये घालायचे, जेणेकरून मिक्स करायला सोपं पडेल. मीठ आपण घातलेलंच होतं. सगळं छान एकसारखं मिक्स करून घ्या. आता भाज्यांमध्ये भरपूरसा पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळं तो कमी होण्यासाठी याच्यामध्ये काय करायचं की 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं. कॉर्नफ्लोअरऐवजी जर का तुम्हाला घालायचं असेल तर याच्यामध्ये पोह्याचं पीठ घातलं तरीसुद्धा चालतं. त्यानंतर अजून याला छान व्यवस्थित असं बाइंडिंग येण्यासाठी काय करणार आहोत, 2 ब्रेड्स आहेत ना, तर त्याचे ब्रेड क्रम्स करून आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि सगळं छान एकजीव होईपर्यंत असं मळून घ्या. आता हाताला थोडंसं तेल लावून या मिश्रणाच्या ज्या आहेत त्या हातात मावतील एवढ्या आकाराचे गोळे घ्यायचे आणि छान असं गोल असं याला वळून घ्यायचं आणि मग दाबून याची बर्गरसाठीची जी पॅटी आहे ती करून घेतली. हे बघा पॅटी जी आहे ती खूप जास्त जाडही ठेवायची नाही आहे. बर्गरचा पाव जेवढ्या आकाराचा आहे त्याहून थोड्याशा छोट्या आकाराची पॅटी या ठिकाणी मी करून घेतली आहे. 6 ते 7 पॅटीज या प्रमाणामध्ये होतात. आता या ज्या पॅटीज आहेत त्यांना आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं एक कोटिंग द्यायचं आहे. तर त्याकरता 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 2 टेबलस्पून मैदा. आता याच्यामध्ये थोडंसं पाव कप पाणी घालून याची दाटसर अशी पेस्ट करून घ्यायची. हे बघा ही जी पेस्ट आहे ती खूप जास्त पातळ, दुधाप्रमाणे देखील पातळ नको आहे आणि अगदी जास्त घट्टही असायला नको. आता काय करायचं, तयार केलेली पॅटी या मैदा आणि कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणात अशी छान एकसारखी बुडवून घ्यायची आणि मग पुन्हा याला ब्रेड क्रम्समध्ये दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं घोळवून घ्या. ब्रेड क्रम्स आहे ते थोडेसे दाबून या पॅटीला व्यवस्थित बसवायचे, म्हणजे काय होतं की तळताना हे जे ब्रेड क्रम्स आहेत ते तेलामध्ये सुटत नाहीत. हे बघा दोन्ही बाजूंनी असं छान व्यवस्थित असे याला ब्रेड क्रम्स बसवून घेतले. थोडंसं झटकून घ्या म्हणजे जादाचे जे ब्रेड क्रम्स असतील ते निघून जातील. याप्रमाणे सगळ्या पॅटीज ज्या आहेत त्या आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायच्या आहेत. आता एकदा का या पॅटी अशा करून घेतल्या की या तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आणि जेव्हा केव्हा तुम्हाला बर्गर करायचा असेल तेव्हा त्या तळून घेतल्या तरीसुद्धा चालतात. अगदी झटपट असा बर्गर मग तयार होतो. या ज्या पॅटीज आहेत त्या तुम्ही पॅनमध्ये शॅलो फ्राय, अगदी कमी तेलात शॅलो फ्राय देखील करू शकता. तव्यावर भाजून घेऊ शकता किंवा एअर फ्रायरमध्ये म्हणाल तर त्यातही भाजून घेता येईल. पण आत्ता मी या ज्या पॅटीज आहेत त्या पॅनमध्ये डीप फ्राय करणार आहे. पसरट अशा पॅनमध्ये घेतलं आहे म्हणजे मग व्यवस्थित एका वेळी 3 ते 4 पॅटीज ज्या आहेत त्या तळता येतात.
हे बघा अलगदपणे तेल तापल्यानंतर तेलात सोडले. मध्यम आचेवर छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत यांना तळून घ्यायचं आहे. हे बघा अगदी छान व्यवस्थित विकतच्या प्रमाणेच या पॅटीज ज्या आहेत ते दिसत आहेत. व्यवस्थित तळल्या जातात, तेलात सुटत वगैरे अजिबात नाहीत. यांची बाजू पलटली आणि दुसऱ्या बाजूनं सुद्धा व्यवस्थित याला तळून घेतलं. तुम्ही पाहू शकता छान खरपूस अगदी विकतच्या पॅटीजप्रमाणे रंग यांना आलेला आहे. ब्रेडक्रम्स, मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं वरचं कोटिंग आणि ब्रेडक्रम्सचं कोटिंग याच्यामुळं वरून छान कुरकुरीत अशा या होतात. आता बर्गरचा जो बन आहे त्याला मधून काप देऊन आतमध्ये थोडंसं बटर लावून तव्यावर हलकंसं शेकून घ्यायचं आहे. आणि मग याला जे बर्गरसाठीचं जे मेयोनीज मिळतं ते असं एका बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं. त्यानंतर ज्या भाज्या असतील, जसं की या ठिकाणी लेट्यूस आहे, त्यानंतर कांद्याचे थोड्याशा रिंग्ज आहेत, टोमॅटोचे काप आहेत, ते याच्यावर ठेवले. तयार केलेली आपली बर्गरची टिक्की ठेवली आहे. त्यानंतर चीज स्लाईस ठेवली आणि मग बनचा जो दुसरा भाग होता तो याच्यावर ठेवला. थोडंसं दाबलं आणि आपला पौष्टिक आणि तितकाच चवीला मस्त असा हेल्दी व्हेजी बर्गर जो आहे तो तयार झालेला आहे. हे बघा याप्रमाणे भाज्यांनी भरपूर असा व्हेजी बर्गर जरूर ट्राय करून बघा. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. आणि हो, हा बर्गर खाल्ल्यानंतर मुलं विकतचा बर्गर मागणारही नाहीत, इतका तो टेस्टी आणि मस्त लागतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.